टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो विषय या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि तो विषय आहे मित्रांनो चॅट जीपीटी। तर मित्रांनो, चॅट जीपीटी हा शब्द नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल। तुम्ही कुठे ना कुठे टीव्हीवर असेल किंवा न्यूजपेपर्समध्ये असेल याविषयीची माहिती बघितलेली असेल। तर हे चॅट जीपीटी या शब्दानं मित्रांनो अक्षरशः जगभरामध्ये धुमाकूळ गाजवलेला आहे। जगातील सर्व क्षेत्रातील अनेक लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत आणि त्या सर्व क्षेत्रांमध्ये या चॅट जीपीटीचा खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने उपयोग देखील होत आहे। तर मित्रांनो, हे चॅट जीपीटी नेमकं काय आहे आणि हे आपल्याला कशा पद्धतीने उपयोगी पडू शकतो, म्हणजे अगदी सामान्य शेतकऱ्यापासून ते शिक्षक असेल, डॉक्टर असेल, विद्यार्थी असेल, सर्व क्षेत्रातील लोकांना याचा वापर करता येणार आहे आणि ते उपयुक्त देखील ठरत आहे। तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे, उपयुक्त ठरणार आहे। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, हे चॅट जीपीटीचा वापर करून स्वतःच्या प्रगतीसाठी या चॅट जीपीटीचा कसा वापर करू शकतात याविषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि या चॅट जीपीटी विषयीची माहिती समजून घ्यायची आहे। मित्रांनो, चॅट जीपीटी हे एक AI बेस्ड टूल आहे। AI बेस्ड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारं, आणि हे टूल विकसित केलेलं आहे ओपन AI या कंपनीनं। नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वप्रथम हे टूल त्यांनी उपयोगासाठी वापरासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हल्लीच म्हणजे मार्च 2023 मध्ये याचं अपडेटेड व्हर्जन त्यांनी वापरासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर मित्रांनो, चॅट जीपीटी या शब्दाचा लॉंग फॉर्म असा आहे बघा की चॅट जनरेटेड प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर्स। तर मित्रांनो, हे चॅट जीपीटी नेमकं काय आहे? तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारे एक टूल आहे, म्हणजे थोडक्यात एक रोबोट आहे जो तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देऊ शकतो। अगदी सर्व प्रकारची, शिक्षणाशी रिलेटेड असेल, आरोग्य रिलेटेड असेल, शेती असेल, व्यवसाय असेल, उद्योगधंदे असेल, जनरल नॉलेज असेल, सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला ही उपलब्ध करून देऊ शकतं आणि त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे। आता मित्रांनो, आपण जर विचार केला तर आपल्याकडे Google आहे, ज्याच्यावर आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते। परंतु मित्रांनो, Google आणि चॅट जीपीटीमध्ये फरक आहे। Google आपल्याला काय करते की आपल्याला जी माहिती हवी आहे त्या माहिती ज्या ठिकाणी मिळेल त्या लिंक्स आपल्याला प्रोव्हाइड करते। मग ते व्हिडिओ लिंक्स असतील किंवा इतर ब्लॉगच्या लिंक्स असतील, वेबसाईटच्या लिंक्स असतील, त्या लिंक्स आपल्याला Googleकडून प्रोव्हाइड केल्या जातात, बरोबर। परंतु चॅट जीपीटी काय करतं, आपल्याला जी माहिती हवी असेल ती प्रत्यक्ष माहिती तुम्हाला अवेलेबल करून देतं। तर आपण त्याचं प्रात्यक्षिक बघणारच आहोत मित्रांनो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की चॅट जीपीटी कसं काम करतं। तर मित्रांनो, आता चॅट जीपीटीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे आणि हे चॅट जीपीटी सर्व क्षेत्रामध्ये खरोखर खूपच फायदेशीर ठरत आहे, उपयुक्त ठरत आहे। तर आता हे चॅट जीपीटी आपण आपल्या मोबाईलवर कसं सुरू करायचं, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि प्रत्यक्ष ते काम कसं करतं आणि आपण त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं याविषयीची माहिती आपण आता इथे बघूया। चॅट जीपीटीचा वापर करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपण मित्रांनो या ठिकाणी चॅट जीपीटी असं सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, पहिलीच आपल्याला वेबसाईट पाहायला मिळते बघा, https://openai.com। तर या वेबसाईट इथे बघा, इंट्रोड्युसिंग चॅट जीपीटी ही पहिलीच वेबसाईट पाहायला मिळते। या वेबसाईटवर आपण जायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने हे चॅट जीपीटीची वेबसाईट ओपन झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी बघा, ओपन AI जी फाउंडर कंपनी आहे, या कंपनीने हे विकसित केलेलं टूल आहे आणि इथं मेनू आहे इंट्रोड्युसिंग चॅट जीपीटी आणि या ठिकाणी वेगवेगळी माहिती आपल्याला दिलेली पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण ट्राय जीपीटी इथे एक आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो बघा, ट्राय चॅट जीपीटी, या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी माझं चॅट जीपीटी ओपन झालेलं आहे। आता मित्रांनो, मी ऑलरेडी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तुम्हाला काय करावं लागतं, तर सर्वप्रथम तुम्हाला ईमेलने किंवा आपल्या जीमेलने लॉग इन करावं लागतं आणि इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं। तर ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे हे डायरेक्टली ओपन झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं बघा, या चॅट जीपीटी टूलचा आपल्याला युजर इंटरफेस पाहायला मिळतो बघा। या ठिकाणी बघा, चॅट जीपीटी येतं, इथं न्यू चॅट येते, या प्लसवरून आपण न्यू चॅट करू शकतो। इथं या 3 लाईन्सवर वेगवेगळे मेनू आपल्याला पाहायला मिळतात, त्याविषयीची माहिती देखील आपण बघणार आहोत। तर तत्पूर्वी मित्रांनो, इथं आपल्याला काही बेसिक माहिती दिलेली आहे, त्याची इथे माहिती आपण घेऊया। तर बघा, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, म्हणजे चॅट जीपीटीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता। तर एक्सप्लेन क्वांटम कम्प्युटिंग इन सिम्पल टर्म्स। तर क्वांटम कम्प्युटिंग ही जी टर्म आहे ती सिम्पल टर्ममध्ये एक्सप्लेन करा, तर ते करू शकतं। गॉट एनी क्रिएटिव्ह आयडियाज फॉर अ 10 year old's बर्थडे। तर 10 वर्षाच्या मुलाचा बर्थडेसाठी काही क्रिएटिव्ह आयडियाज सजेस्ट करते, ते करू शकतं। हाऊ डू आय मेक अन HTTP रिक्वेस्ट इन जावास्क्रिप्ट। तर HTTP रिक्वेस्ट इन जावास्क्रिप्टमध्ये मी कशी करू शकतो, म्हणजे थोडक्यात कोडिंगशी रिलेटेड सुद्धा हे आपल्याला गाईड करू शकतं। त्याच्या काही कॅपेबिलिटीज, क्षमता कितपत दिलेल्या आहेत बघा। रिमेंबर्स व्हॉट युजर सेड अर्लियर इन द कन्व्हर्सेशन। तर जे काय पण याच्यामध्ये कन्व्हर्सेशन करणार आहोत किंवा सर्च करणार आहोत ते सगळं हे स्टोअर करून ठेवतं, रिमेंबर करून ठेवतं। जसं थोडक्यात आपलं गुगलला हिस्ट्री असते तशा पद्धतीनं।
अलोज युजर टू प्रोव्हाइड फॉलोअप करेक्शन्स, तर काही करेक्शन करायचे असतील तर आपल्याला ते अलाउ करतं. पुढे ट्रेन टू डिक्लाइन इनॲप्रोप्रिएट रिक्वेस्ट, तर काही सपोज तुम्ही एखादी काही म्हणजे अशी एखादी रिक्वेस्ट जी हे केला जी इनॲप्रोप्रिएट आहे, योग्य नाही आहे, तर ते डिक्लाइन करू शकतं, ते तुम्हाला रिजेक्शन तिथं देऊ शकतं. लिमिटेशन अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मे ओकेजनली जनरेट इनकरेक्ट इन्फॉर्मेशन, तर त्या कंपनीनंच असं म्हटलेलं आहे की कधीकधी याच्यावरची माहिती ही चुकीची देखील असू शकते असं म्हटलेलं आहे. पुढे बघा, मे ओकेजनली प्रोड्यूस हार्मफुल इन्स्ट्रक्शन ऑर बायस्ड कंटेंट, एखादा बायस्ड कंटेंट असेल म्हणजे एखाद्याचीच बाजू घेणारा कंटेंट असेल किंवा काही हार्मफुल इन्स्ट्रक्शन्स आहेत हे बाय मिस्टेक देऊ शकतं. कारण मित्रांनो हे सर्व पूर्णपणे AI बेस्ड म्हणजे कम्प्युटरवर आधारित आहे, जे इथं काय कोणता माणूस नाही आहे किंवा काय नाही आहे, ते एक थोडक्यात रोबोट आहे जो आपल्याला इन्स्ट्रक्शन देणार, माहिती देणार, सर्व काही देणार आहे. त्यामुळे याच्याकडून देखील चुका होऊ शकतात. पुढे बघा, लिमिटेड नॉलेज ऑफ वर्ल्ड अँड इव्हेंट्स आफ्टर 2021, तर 2021 म्हणजे नुकतंच हे जनरेट केलेलं आहे हल्लीच, त्यामुळं 2021 नंतरचं जे नॉलेज आहे ते थोडक्यात लिमिटेड आहे, याच्यामध्ये अजून ते अपडेटेड व्हर्जन यायचं आहे, तर त्याच्यापूर्वीची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. तर या काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता मित्रांनो याचा वापर कसा करायचा, तर या ठिकाणी बघा आपल्याला सेंड अ मेसेज हा ऑप्शन इथे पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि इथे तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती तुम्ही माहिती इथे सर्च करायची आहे. सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. आता सपोज मला महाराष्ट्राविषयीची माहिती पाहिजे तर मी इथे लिहितो महाराष्ट्र राज्य माहिती. ओके, आणि या ॲरो दिसतो याच्यावर आपण क्लिक करायचं. ओके, चला तर बघा इथे माहिती आलेली आहे जी हिंदीमध्ये आलेली आहे. महाराष्ट्र भारत का एक राज्य है जो भारत के पश्चिमी क्षेत्र में स्थित है. इसकी राजधानी मुंबई है जो भारत का सबसे बड़ा शहर भी है. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सगळी माहिती इथे महाराष्ट्र राज्याविषयीची माहिती मिळेल. कुठल्याही राज्याविषयीची, कुठल्याही देशाविषयीची माहिती असेल, कुठल्या वस्तूविषयीची माहिती असेल, पदार्थाविषयीची माहिती असेल, अशा सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला इथे ते देऊ शकतं. चला आता ही माहिती मला इथे थांबवायची असेल तर पुन्हा आपला जो एक बॉक्स दिसतो बघा इथे क्लिक करा, ती माहिती थांबवून जाईल. आपण पुढे याच्याशी कन्व्हर्सेशन करूया. चला आता मित्रांनो या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळी काही इथे माहिती मिळू शकते. आता मित्रांनो सपोज मला एखादा आपल्याला शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितलेला आहे आणि ते निबंध मला गाईड म्हणून हवा आहे, म्हणजे मार्गदर्शन म्हणून निबंध हवा आहे. सपोज माझी आई असा निबंध मला लिहायला सांगितला आहे. माझी आई निबंध लिही. मित्रांनो आपण याला सूचना द्यायच्या आहेत हे लक्षात घ्या. हे एक AI बेस्ड टूल आहे, रोबोट आहे थोडक्यात. त्याला आपण फक्त सूचना द्यायच्या आहेत, त्याला रिक्वेस्ट करणे असेल किंवा असं काही नाही आहे, आपण डायरेक्टली त्याला सूचना द्यायच्या आहेत. आता मी सूचना दिली की माझी आई निबंध लिही. ओके बघा निबंध इथे सुरू झालेला आहे. माझी आई हे एक अत्यंत खास विषय आहे ज्याबद्दल संपूर्ण माणसांची भावनांची भेट आहे. आई हे संपूर्ण विश्वातील सर्वात मोठे आणि सर्वोच्च प्रेम आणि शुभेच्छा देणारे ठिकाण आहे. आईला आपण असा आदर करतो ज्यामुळे आपण संपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम होतो. माझी आई माझी शिक्षक, माझी साथी आणि माझा संघर्षक आहे. आईला आपण सर्वांचा आदर करावं शकतो कारण त्याला हा जीवन देणारं झालं आहे. तर मित्रांनो तिथे मी थांबवतो. तर या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठीमध्ये अजून म्हणावं तितकं हे वर्क करत नाही. म्हणजे होईल अपडेट, जसे येत राहतील तसे हे अपडेटेड होईल, पण अजून म्हणावं तितकं मराठीमध्ये वर्क करत नाही. कारण जर थोडीशी भाषा आपण बघितली वाक्यरचना तर थोडीफार मिस्टेक्स आपल्याला पाहायला मिळतात. तर इंग्रजीमध्ये मात्र हे बेटर चालतं, बेटर म्हणण्यापेक्षा बेस्ट चालतं मित्रांनो. आणि मी तुम्हाला अजून एक इथं उपाय सांगणार आहे जो इंग्रजीतील माहिती लगेच तुम्ही मराठीमध्ये इथे मिळवू शकता. आता हाच निबंध मी इंग्रजीतून घेतो बघा. राईट ॲन एस्से ऑन माय मदर. ओके, आणि आता मी सर्च करतो या ठिकाणी बघा. माय मदर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. शी इज माय मदर, माय सपोर्टर, माय गाईड, माय बेस्ट फ्रेंड. शी हॅज ऑलवेज बीन देअर फॉर मी थ्रू थिक अँड थिन अँड हॅज टॉट मी इनव्हॅल्युएबल. ओके पटपट जाते बघा पुढे. ठीक आहे, याला कंप्लीट करू दे. ओके, हे लिहतच जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, सूचना देताना राईट 10 लाईन्स एसे, 20 लाईन्स एसे, 30 लाईन्स एसे असे सूचना दिले तर बेटर होईल. म्हणजे जे तेवढे 10 ओळी लिहून प्रॉपर 10 ओळी लिहून तुम्हाला तिथे थांबू शकतो. बघा एवढी माहिती आपल्याला इथं त्याने दिलेली आहे. आता मित्रांनो इथं आपल्याला गुगल क्रोममध्ये इथे आपल्याला बघा ट्रान्सलेट नावाचा एक ऑप्शन पाहायला मिळतो. काय ट्रान्सलेट, ह्या ट्रान्सलेटवर क्लिक केला की अशी एक खाली विंडो दिसते बघा या ठिकाणी झालेली आहे बघा विंडो या ठिकाणी. तर इथे इंग्लिश सिलेक्शन असतं, इथं मराठी मी करून घेतलेलं आहे. इथं मराठीवर क्लिक केलं तर ही सगळी इंग्रजीची माहिती आहे ती मराठीमध्ये झालेली आहे बघा. हे बघा या ठिकाणी
माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. ती माझी मार्गदर्शक, माझी समर्थक, माझी मार्गदर्शक, माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. जसं आहे तसे ट्रान्सलेट केलेलं आहे. थोडंफार आपण ते एडिट करून करेक्शन करायचं आहे, कारण हे कॉपी देखील होऊ शकतं. अशा पद्धतीने प्रेस करून होल्ड केलात तुम्ही की हे कॉपी होऊ शकतं. तर अशा पद्धतीने सगळ्या प्रकारची माहिती आपण इथे मिळवू शकतो. आता मित्रांनो, शिक्षकांसाठी जर आपण विचार केला तर इथं बघा तुम्हाला एखाद्या घटकाचा लेसन प्लॅन देखील मिळू शकतो. म्हणजे सपोज बघा आपल्याला या ठिकाणी राईट अ लेसन प्लॅन फॉर कोणता विषय घेऊया, एखादा कठीण विषय आपण घेऊया फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक फॉर 4th स्टँडर्ड. ओके, चला आणि सर्च करूया. हे इंग्लिशच करू आपण. ओके, चला तर बघा इंग्लिशमध्येच करा, नंतर कन्वर्जन करा. तर सर्व आलेलं आहे बघा. ऑब्जेक्टिव्ह आलेलं आहे, म्हणजे उद्दिष्ट, मटेरियल्स निळे, जे काही साहित्य लागणार शैक्षणिक साहित्य ते आलेलं आहे. इंट्रोडक्शनची 10 मिनटं कशा पद्धतीने घ्यायची तर दिलेली आहेत. डायरेक्ट इन्स्ट्रक्शन 20 मिनिट्स दिलेले आहेत. गायडेड प्रॅक्टिस 15 मिनिट्स दिलेले आहेत. आणि इंडिपेंडेंट प्रॅक्टिस वैयक्तिक सराव ज्याला 15 मिनिटे दिलेले आहेत. क्लोजर म्हणजे शेवटी ज्याला आपण समारोप करतो तो 5 मिनिटाचा. आणि असेसमेंटसुद्धा दिलेलं आहे. आता हा आपण मराठीमध्ये इथे कन्वर्ट करूया. ओके, बघा या ठिकाणी मला फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक शिकवण्यासाठीची जी काय माहिती आहे ती सगळी दिलेली आहे. पहिल्यांदा परिचय आहे. शिक्षक बघा, शिक्षक फलकावर अपूर्णांकाची व्याख्या लिहून 1 मिनिट धडा सुरू करतील. विद्यार्थ्यांना अपूर्णांक आहे माहीत आहे का ते विचारतील. अशी सगळी माहिती. मग सूचना, प्रत्यक्ष शिकवणे आलं, सरावाला, स्वतंत्र सराव, म्हणजे अशी सगळ्या प्रकारची माहिती आपण या ठिकाणी मिळवू शकतो. आता मित्रांनो, इथं आपल्याला पत्रलेखन देखील करून दिलं जाऊ शकतं. बघा मी ते एक पत्र लिहितो. राईट अ लेटर टू युअर फादर फॉर गेटिंग परमिशन फॉर ट्रिप, 1 डे ट्रिप. ओके, या ठिकाणी बघा, चला बघा अशा पद्धतीने आलेलं आहे बघा. डिअर डॅड, आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन गुड हेल्थ अँड स्पिरिट्स. आय एम रायटिंग टू रिक्वेस्ट यू युअर परमिशन फॉर 1 डे ट्रिप विथ माय फ्रेंड्स. वी हॅव बीन प्लॅनिंग फॉर दिस ट्रिप फॉर अ लॉंग टाईम. वी हॅव फायनली, सगळी पत्रलेखन पूर्ण डिटेल दिलेलं आहे बघा या ठिकाणी. थँक्यू वगैरे दिलेलं आहे. हे फक्त आपण कॉपी करायचं आहे जेवढं हवं तसं घेऊन, आणि आपण नोट्समध्ये असेल किंवा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असेल ज्या ठिकाणी तुम्हाला पॉसिबल होईल तिथे कॉपी करून फक्त आपलं नाव इथे आपण टाकू शकतो. आणि प्रत्यक्ष मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिला, तुमचं नाव सांगितलं, तुम्हाला कुठं ट्रिपला जायचं आहे, कोणत्या तारखेला जायचं आहे, ते सुद्धा सगळी माहिती जनरेट करून आपल्याला इथं देऊ शकतं. चला आता हे मला मराठीत हवं असेल तर मी मराठीवर क्लिक केलं तर बघा अशा पद्धतीने मराठीमध्ये देखील मला इथं मार्गदर्शनही करू शकतं. चला तर अशा पद्धतीने हे पत्रलेखन देखील देऊ शकतं. निबंध लेखन आपल्याला मदत करू शकतं. म्हणजे सगळ्या प्रकारची कामं आपण इथं करू शकतो. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला ॲज अ टीचर म्हणजे शिक्षकांसाठी इथं आपण खूप काही गोष्टी करू शकतो. अजून एक उदाहरण मी तुम्हाला इथं दाखवतो जे स्टोरी रायटिंगचं आहे. बघा मी तुम्हाला एक स्टोरी लिहून दाखवतो. राईट अ स्टोरी फॉर 2nd स्टँडर्ड. दुसरीच्या मुलांसाठी एक स्टोरी लिही. चला बघा या ठिकाणी मला इथे एक स्टोरी लिहून दिली, एक छोटीशी स्टोरी. बघा, वन्स अपॉन अ टाइम देर वॉज अ लिटल गर्ल नेम्ड लिली हू लव टू प्ले आउटसाइड इन हर गार्डन. शी लव टू वॉच द फ्लावर्स अँड ग्रो अँड द प्ले. ओके, अशा पद्धतीने स्टोरी सगळी आलेली आहे बघा या ठिकाणी. गोष्ट पूर्ण केलेली आहे बघा, द एंड दिलेलं आहे. ही स्टोरी बघा इथे पूर्ण आपल्याला मिळालेली आहे. आता मित्रांनो, या स्टोरीवर आधारित मला समजा 5 प्रश्न हवे आहेत. त्याच्यावर मुलांना आकलन म्हणजे स्टोरी मी समजा मुलांना सांगितली आणि त्याच्यावर आधारित प्रश्न मला हवे आहेत. तर राईट 5 क्वेश्चन्स अबाउट धिस स्टोरी. बघा, राईट 5 क्वेश्चन्स अबाउट दी स्टोरी. या गोष्टीविषयीची 5 प्रश्न लिही. चला या ठिकाणी बघा मला हे 5 प्रश्नसुद्धा तयार करून देणार आहे. जनरेट होत आहे बघा. व्हॉट डीड लिली लव टू डू इन हर गार्डन. लिलीला त्याच्या बागेमध्ये काय करायला आवडत असे. व्हॉट डीड लिली नोटीस क्रॉलिंग अलॉंग द एज ऑफ द लीफ. झाडाच्या पानावरून कोण क्रॉल करून म्हणजे असं सरपटत जात होतं ते तिला आढळलं. असे 5 प्रश्न मला इथे करून दिलेले पाहायला मिळतात. आता मित्रांनो, या ठिकाणी मला या स्टोरीमधले डिफिकल्ट वर्ड्सची लिस्ट हवी आहे किंवा त्याचं मिनिंग पण हवं आहे. बघा, राईट डिफिकल्ट वर्ड्स with their meaning from above story. वरील गोष्टीतील जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते मला लिहून दे अर्थासह. याच्यावर मी क्लिक केलं.
बघा एक ककून आलेला आहे, त्याच्यानंतर इनसिग्निफिकंट आलेला आहे, इमर्ज, ट्रान्सफॉर्मेशन 5 शब्द दिलेले आहेत आणि त्याचं मिनिंग पण दिलेलं आहे बघा या ठिकाणी. इमर्ज्ड, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे इमर्ज्ड मीन्स कम इन टू व्ह्यू ऑर नोटीस ऑर अपियर. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे अ थॉरो ऑर ड्रामॅटिक चेंज इन फॉर्म ऑर अपिअरन्स. हे सगळी डिटेल्ड आपल्याला दिलेलं आहे. हे सगळं मराठीत आपण करू शकतो, मी दाखवतो शेवटी. बघा एका स्टोरीवरून मी काय काय घेत आहे. आता मला वाटलं की त्या स्टोरीवर आधारित मुलांना मला असाइनमेंट द्यायची आहे, एक स्वाध्याय द्यायचा आहे. तर बघा, राईट an assignment for this story. या गोष्टीसाठी एखादा असाइनमेंट लिहून दे असे मी सूचना दिलेली आहे. बघा असाइनमेंट आलेलं आहे मला, म्हणजे स्वाध्याय. द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे सगळं. बघा एक बटरसायकलचा लाईफ सायकल, याच्यामध्ये फुलपाखराची गोष्ट आहे. म्हणजे फुलपाखरांच्या 4 अवस्था चौथीला आहेत बघा, अंडे, अळी, कोश, प्रौढ. तर त्यानुसार त्यावर आधारित ती गोष्ट आहे. तर ते लाईफ सायकल ऑब्झर्व करायचं दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, सगळे स्वाध्याय आपल्याला दिलेले आहेत. आणि इथे सूचना दिली आहे की बघा, स्टुडंट्स विल बी असेस्ड ऑन देअर ॲबिलिटी टू ॲक्युरेटली रिप्रेझेंट द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. म्हणजे बटरफ्लायचं लाईफ सायकल मुलांनी प्रेझेंट करायला हवं असा स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे. म्हणजे एका स्टोरीवरून बघा, या ठिकाणी मला स्टोरी कोणी दिली, ChatGPTनंच दिली. त्या स्टोरीवर आधारित मला 5 क्वेश्चन्ससुद्धा दिले कॉम्प्रिहेन्शन करण्यासाठी, आकलन करण्यासाठी. त्या स्टोरीमधील डिफिकल्ट वर्ड्सची लिस्ट मला कोणी दिली, ChatGPTनंच अवेलेबल करून दिली. त्या स्टोरीवर आधारित स्वाध्यायसुद्धा मला कोणी दिला, ChatGPTनंच दिला. म्हणजे ही सगळी माहिती आपण शिक्षक म्हणून मुलांसाठी इथे कलेक्ट करून घेऊ शकतो. आणि नेहमीप्रमाणे आपण ट्रान्सलेटच्या माध्यमातून या ठिकाणी मराठीवर क्लिक केलं तर बघा, या ठिकाणी ही सगळी माहिती मराठीमधून झालेली पाहायला मिळते. आपण गोष्टीकडे येऊया सुरुवातीला. ओके, हां ठीक आहे. हे बघा या ठिकाणी गोष्ट आहे. एकेकाळी लिली नावाची एक छोटी मुलगी होती जिला. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, जसंच्या तसं इथं ट्रान्सलेट आपल्याला गुगल करून देतं डायरेक्टली, त्यामुळे थोडंफार आपल्याला चेंजेस करावे लागतात. सगळं दिलेलं आहे बघा, लिहिलेलं आहे. छोट्या प्राण्याबद्दल उत्सुकता होती, मग तिने यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. ही सगळी माहिती आहे गोष्टीचं. या कथेबद्दल 5 प्रश्न लिहा मी विचारले होते, तर 5 प्रश्नसुद्धा आपल्याला मिळालेले आहेत मराठीतून. वरील कथेतील कठीण शब्द, बघा या ठिकाणी कठीण शब्द दिले आहेत, पण कठीण शब्दामध्ये सुद्धा काय केलं आहे, थोडंसं डायरेक्टली ट्रान्सलेट केलेलं आहे. पण हा मराठी अर्थ तुम्ही लिहून घेऊ शकता आणि त्या इंग्रजी शब्दासाठी सांगू शकता. या कथेसाठी असाइनमेंट लिहा. तर बघा, फुलपाखराचे जीवनचक्र हा असाइनमेंट दिला आहे. तर सगळं लागणारं साहित्य वगैरे दिलेलं आहे आणि हा सगळा असाइनमेंट इथं दिलेला आहे. जे मुलांना चित्र काढायचं आहे, ॲक्च्युली बहुतेक चित्र काढण्याचं वय काय, रंगीत पेन्सिल वापर, म्हणजे चित्र लाईफ सायकलचं चित्र काढण्याचं इथे असाइनमेंट दिलेलं आहे. म्हणजे बघा, आपल्याला स्टोरी देखील सगळी दिली, त्याच्यावर प्रश्न तयार करता आले आपल्याला. सगळ्या गोष्टी आपण या ChatGPTच्या माध्यमातून करू शकतो. आता मित्रांनो, अजून एक किती महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा इथे मी मराठी इंग्लिश करून घेतो. इथं तुम्हाला प्लॅनिंग देखील हे ChatGPT करून देतो. तर प्लॅनिंग म्हणजे काय, समजा तुम्हाला तुमच्या शाळेची 1 डे ट्रिप न्यायची आहे आणि त्याचं तुम्हाला थोडंसं प्लॅनिंगबद्दल आयडियाज हवे असतील. तर मी बघा, राईट प्लॅनिंग फॉर 1 डे ट्रिप. ओके, राईट प्लॅनिंग फॉर 1 डे ट्रिप. मग 2 डे असेल, 3 डे असेल, तुम्ही काही घेऊ शकता. आणि ॲरोवर क्लिक करा तर इथं प्लॅनिंग लगेच येतं बघा. If you are planning a 1 day trip, it is important to have plan in place to ensure that everything runs smoothly. म्हणजे ट्रिप व्यवस्थित व्हावी म्हणून तुमच्याकडे प्लॅनिंग असलं पाहिजे. सगळं प्लॅनिंग इथं दिलेलं आहे. आपण लगेच हे मराठीमध्ये कन्वर्ट करून बघूया. ओके, चला तर पूर्ण प्लॅनिंग दिलेलं आहे. आपण हे मराठी करूया. चला बघा, आलेलं आहे या ठिकाणी. 1 दिवसीय सहलीचं नियोजन. जर तुम्ही 1 दिवसाच्या सहलीची योजना आखत असाल तर सर्व काही सुरळीत चालेल याची खात्री करण्यासाठी योजना करणे महत्त्वाचे आहे, म्हणजे प्लॅनिंग. ते सगळं दिलं आहे बघा. तुमचे गंतव्यस्थान निवडा, म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे, तिथे कोणते उपक्रम करायचे ते ठरवा. अंतर, खर्च, हवामान या घटकांचा विचार करा. तुमची वाहतूक निश्चित करा. बजेट सेट करा, किती पैसे वगैरे लागणार. योग्यरित्या पॅक करा, सामान काय काय लागणार ते. प्रवासाचा कार्यक्रम तयार करा. तुम्ही किती वाजता निघाल, किती वेळ लागेल, तुम्हाला कोणतं साधन वापराल वगैरे वगैरे. कोणत्याही आवश्यक आरक्षणांसाठी तपासा, म्हणजे तुम्हाला काही आरक्षण वगैरे गरज असेल तर ते तपासा. तुम्हाला इतरांना कळवा, म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना कळवा. आणि बॅकअप प्लॅन घ्या, म्हणजे एखादी अनपेक्षित घटना घडली तर काहीतरी बॅकअप प्लॅन. म्हणजे ही सगळी माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. त्यानुसार आपण आपलं प्लॅन इथे बनवू शकतो. आणि अजून एक माहिती तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्रॉपर टाईम दिला, तुम्ही प्रॉपर प्लेस सांगितलात याला की आम्हाला इथे सहलीला जायचं आहे, या दिवशी जायचं आहे आणि प्लॅन तयार कर, तर तो देखील इथे प्लॅन तुम्हाला जनरेट करून दिला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे प्लॅनिंग देखील करू शकतो. आता सपोज तुम्हाला काही आयडियाज हवे, तुमच्या मुलाचा बर्थडे आहे किंवा तुमच्या स्कूलमध्ये एखादा फंक्शन आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह आयडियाज तुम्हाला हवे असतील. सपोज बर्थडेचा आपण घेऊया. सजेस्ट म्हणजे सुचव, सजेस्ट सम आयडियाज फॉर 10-year-old
किड्स बर्थडे. 10 वर्षाच्या मुलाच्या बर्थडेसाठी काहीतरी आयडियाज आम्हाला सजेस्ट कर, असं सहज मी टाकलेलं आहे. बघूया काय आयडियाज येतात का. ओके, इफ यू आर लुकिंग फॉर आयडियाज फॉर अ 10-year-old किड्स बर्थडे पार्टी, हिअर आर सम सजेशन्स. बघा आपल्याला सजेशन्स दिलेले आहेत काही. एकदा हे पूर्ण होऊ देत, मग आपण ते मराठीमध्ये नेहमीसारखं कन्वर्ट करूया. ओके, आपण इथे स्टॉप करूया. भरपूर आयडियाज आपल्याला मिळत आहेत. आपण ओके झालेले आहेत. चला हे मराठीमध्ये कन्वर्ट करतो लगेच. बघा या ठिकाणी आपल्याला आयडिया मिळाल्या. आउटडोअर ॲडव्हेंचर, बाहेरच्या ठिकाणी म्हणजे जंगल सफारी असेल, एखाद्या ठिकाणी व्हिजिट देणं असेल, असं तुम्ही करू शकताय. स्पोर्ट्स डे, तुमच्या मुलाच्या बर्थडे निमित्त स्पोर्ट्स डे घेऊ शकताय. मूव्ही मॅरेथॉन, आवडत्या म्हणजे मुलांना आवडणारे जे चित्रपट आहेत ते दिवसभर तुम्ही त्यांना दाखवू शकता मुलांना. आर्ट पार्टी, जिथे सगळी मुलं एकत्र होऊन बर्थडे निमित्त काहीतरी क्रिएशन म्हणजे आर्ट्स क्रिएट करतील, क्राफ्टिंग करतील. विज्ञान प्रयोग पार्टी, कुकिंग पार्टी घेऊ शकता. गेम नाईट, गेम्स वगैरे, फनी गेम्स वगैरे. कॉस्ट्यूम पार्टी, मुलांना त्यांच्या आवडत्या कॉस्ट्यूममध्ये येऊन मुलं ते पार्टीमध्ये सहभाग घेऊ शकतात. पूल पार्टी, स्विमिंग पूल, वॉटर पूल किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. किंवा ॲडव्हेंचर पार्टी, म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आयडिया आपल्या इथे सजेस्ट केलेल्या बघायला मिळतात. म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळू शकतात. आता मित्रांनो अजून 1-2-3 आपण गोष्टींबद्दल माहिती बघूया. सपोज मला काहीतरी गेम ॲक्टिव्हिटीज हव्या असतील तर सगळ्या गेम ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे मिळू शकतात. स्पेसिफिक समजा मला इंग्लिश रीडिंगसाठी किंवा इंग्लिश व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहासाठी काही गेम्स हवे आहेत, तर बघा सजेस्ट सम गेम्स अँड ॲक्टिव्हिटीज फॉर स्टुडंट्स टू प्रॅक्टिस व्होकॅब्युलरी. ओके, म्हणजे शब्दसंग्रहाचा सराव करण्यासाठी मुलांना काहीतरी गेम्स किंवा ॲक्टिव्हिटीज मला सजेस्ट कर, असं मी सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला आले बघा गेम्स, सगळे गेम्स आले. वर्ड बिंगो गेम आला एक दिला. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी जो पार्टी नावाचा गेम आहे. वर्ड सर्च आहे. मेमरी मॅच गेम आहे. वर्ड जंबल आहे. अशा अनेक गेम्स येतील. आता मी ते स्टॉप करतो. बघा हे सगळे गेम्स आले, ते मराठीमध्ये आपण केले की तुम्हाला मराठीमध्ये देखील ते माहिती मिळू शकते. आता सपोज समजा मला एखादा गेम कसा प्ले करायचा किंवा कसा घ्यायचा वर्गामध्ये कळालं नाही. सपोज हा गेम आहे, मेमरी मॅच गेम आहे, तर इथे लगेच आपण त्याच्याशी चॅट करायचं. गिव्ह डिटेल्स अबाउट मेमरी मॅच गेम. ओके, बघा आता हा जो मेमरी मॅच गेम आहे त्याचे सगळे डिटेल्स आपल्याला हे दिले. ते मेमरी मॅच इज अ फन अँड सिम्पल गेम दॅट कॅन बी यूज टू प्रॅक्टिस व्होकॅब्युलरी. तर सगळं क्रमांक दिलेत बघा त्यांनी. क्रिएट फ्लॅश कार्ड्स, शफल अँड कार्ड्स, शफल द कार्ड्स, ले द कार्ड्स आउट. सगळे कंटिन्युअसली कसा गेम खेळायचा याविषयी देखील आपल्याला गाईड केलेलं आहे. तर हे देखील आपण इथे मराठीमध्ये करू शकतो. हा बघा, फ्लॅश कार्ड तयार करा, कार्ड बाहेर शफल करा, बाहेर ठेवा, कार्ड्सवर वळण लावा, पहिला खेळाडू शब्दसंग्रह, शब्द कार्ड, नंतर परिभाषा कार्डवर फ्लिप करेल. म्हणजे सगळं पूर्ण डिटेल आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणजे अगदी सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला शिक्षक म्हणून इथे मिळू शकते. आणि निश्चितच आपण याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सरावासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, शैक्षणिक विकासासाठी करू शकतो. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर आपल्याला एखादं प्रेझेंटेशन बनवायचं असेल, एखादं आपल्याला पोस्टर्स क्रिएट करायचं असेल, पोस्टर निर्मिती स्पर्धा असेल, तर पोस्टर संदर्भात देखील तुम्हाला आयडिया देऊ शकतं. प्रेझेंटेशन एखाद्या विषयाचं करायचं आहे, स्लाइड शो बनवायचा आहे, तर त्या स्लाइड शोसाठी देखील तुम्हाला हे आयडियाज देऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय करावं, कसं करावं, कोणते पॉईंट्स असावेत. किंवा मला सपोज मुलांना एज्युकेशनल प्रोजेक्ट्स द्यायचे तर ते एज्युकेशनल प्रोजेक्ट देखील सजेस्ट करू शकतो. त्याच्यातला एखादा स्पेसिफिक प्रोजेक्ट कसा करायचा हे जर मला माहिती नसेल, ते हवी असेल, तर ती सुद्धा माहिती तुम्हाला सगळी इथे मिळू शकते. आणि मी सांगितल्याप्रमाणे जे आपलं गुगलचं ट्रान्सलेट जे एक टूल आहे क्रोममध्ये, ते वापरून आपण ती माहिती मराठीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि ही कॉपी पेस्ट देखील माहिती इथे आपण करू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ChatGPT निश्चितच आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. फक्त आपल्या शैक्षणिक क्षेत्रासाठीच असं नाही, पण सगळ्या क्षेत्रामध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे आणि आता वापर देखील केला जात आहे. आणि त्यामुळे निश्चितच ChatGPT बद्दल अनेक लोक पॉझिटिव्ह बोलत आहेत, अनेक लोक निगेटिव्ह देखील बोलत आहेत. तर आपण या गोष्टींचा थोडंसं बाजूला ठेवूया आणि आपल्याला आपल्या शैक्षणिक विकासासाठी असेल, आपल्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असेल, तर याचा वापर कसा करता येईल याकडे आपण लक्ष देऊया आणि ChatGPTचा चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी वापर करून घेऊया. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी कितीही झालं तर हे एक AI बेस्ड टूल आहे, रोबोट आहे.
बरोबर ना. त्यामुळं त्याच्यावर सुद्धा काहीतरी लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे त्याचा वापर किती प्रमाणात करायचा, त्यानं दिलेली माहिती कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे ठरवणं आपल्याच हातात आहे. बरोबर ना. त्यामुळे फक्त आपण एक आपल्या माहितीसाठी म्हणून याचा वापर करू शकतो. सरसकटच आपण याचा वापर केला तर ते काही फारसं योग्य ठरणार नाही आहे. त्यामुळे निश्चितच तुम्हाला अधिकची माहिती मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या म्हणजे मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज शोधण्यासाठी असतील, किंवा तुम्हाला तुमची पर्सनल डेव्हलपमेंट असेल, किंवा तुमच्या आपल्या म्हणजे शैक्षणिक विकासाबद्दलच्या काही आयडियाज हव्या असतील, तर थोडक्यात यासाठी हे जे ChatGPT आहे ते निश्चितच फायदेशीर आहे आणि खूपच उपयुक्त असं ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी एकदा या ChatGPTचा वापर करा आणि तुम्हाला हे टूल कसं वाटलं, तुमच्या याच्याबद्दलचं मत काय आहे, अभिप्राय काय आहे, याविषयीची माहिती नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये पोस्ट करा आणि एकदा या ChatGPT टूलचा सर्वांनी वापर करा. चला तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.